गावातील शेत रस्ते असतील, गावाला आपल्या 15 शेत रस्ते मंजूर करून घेतलेत आपण. आणि दलित वस्ती असेल, गावात प्युअर ब्लॉकचे काम चालू आहेत आणि हायमस लॅम्प आता दलित वस्तीमध्ये बसवण्याचं काम एक 8-10 दिवसात होईल. संत तुळोजी मुळोजी मंदिर असेल, हनुमान मंदिर परिसर असेल, हा सगळा सुशोभीकरण झालेला आहे. हिंगळज मातेच्या मंदिरात समोर सुशोभीकरण केलेलं आहे आपण. राहिला ज्या निष्क्रिय खासदार नुसतं फोन उचलून पोट भरत नाही, फोन उचलून आणि ते आज सगळ्याला सांगायला मी एकनिष्ठ आहे. कोण एकनिष्ठ आहे? नुसते मामाचे कुठले मेहुण्याचे खिसे भरून. आणि मला एक सांगा, पळसपला 5 रुपयाचा फंड दिला का या माणसानं? कुणी बी सांगायचं 5 रुपयाचा खासदार फंड आहे का? अशा माणसाला तुम्ही निवडून देणार आहेत का? सांगा तुम्ही, कुणी एक सांगा 1 रुपयाचा फंड दिलाय आपल्या गावात कुठं? असं काय कुठं? नुसतं ज्या आम्ही ह्याच्यासाठी एवढ्यासाठीच काय? ती पण आम्ही पण करतो की. आपल्या पळसपला डोकीचं सावंत साहेबांनी नुसतं म्हणल्या तर आरोग्य केंद्र आपल्यासाठी मंजूर करून दिलंय आपल्याला. ही सामान्य लोकांचं सरकार आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, तानाजीराव सावंत साहेब असतील, यांच्यामुळं आणि महायुतीतल्या सर्व आमदार आमदार यांनी आपल्या गावासाठी खूप काही केलंय. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा मतांनी गावातल्या सगळ्यांनी विनंती आहे माझी, फक्त विकासाच्या ह्यानं करा तुम्ही. आता गावात पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. झालंय का 40 वर्ष त्याच्या अगोदर? झालंय का? मग आज मला सांगा, एवढं गतिमान सरकार आहे, ह्या देशाला नरेंद्र मोदीची गरज आहे का नाही? सांगा. बरोबर आहे का नाही? आणि उर्वरित आपल्या गावामध्ये बिकार सरळ रस्ता असेल, काम चालू होत, त्याचं पण आता हे होत आहे. गोगरेवाडीला आपण घेतलंय, आता गोगरेवाडीचा पण रस्ता घेतलाय. म्हणजे काम कुठलं बाकी नाही. आणि गेल्या 40 वर्षामध्ये जे विकास राहिला होता ते विकास 100% झालाय आपल्या गावातला. झालाय का नाही तुम्ही सांगा? त्याच्या अगोदर झालाय का? झालाय का? हा. आता येत्या 7 तारखेला आपण प्रचंड अशा मताने अर्चनाताईला प्रचंड अशा मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.